ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे। याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत। भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही। जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो। तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे। याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे। म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्कीच असावे। ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेली तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करतेच, त्यासोबतच आपल्याला काही संकेतही देतात। हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात, कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात। मंडळी, घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते। म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा। चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते संकेत। काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते। आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते। तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे। तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे। म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका। तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात। घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात। असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा। तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होऊ शकतो। तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात। आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात। याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे। कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। तसेच तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे। मंडळी, हे निकष जाणून घेण्याआधी सामान्य अनुमान काढू शकता। ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते। तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते। त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधायचे। सद्यस्थितीत वेळेअभावी अनेकांचे घराकडे, अंगणाकडे आपणच लावलेल्या बाग बगीच्याकडे दुर्लक्ष होते। ती बाब वेगळी, मात्र नैसर्गिकरित्या ज्यावेळी तुळशीत बदल दिसून लागतात त्यावेळी ती कोणते संकेत देते हे वेळीच पाहायला हवे। मंडळी, जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे। अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे। तुळशीजवळ उभे राहून श्रीसूक्त आणि लक्ष्मी सूक्त म्हटले पाहिजे। वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते। मंडळी, जर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण अवश्य करावे आणि संध्याकाळी दिवा लावा। यामुळे पैसे मिळण्याचे सर्व मार्ग खुले होतात। असे रोज केल्यास धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील, आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। मंडळी, तुळशीचे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्वही आहे। जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तुम्ही तिच्याजवळ नियमित बसत असाल तर तुम्ही अस्थमा नावाच्या आजारापासून मुक्ती मिळवू शकता। तसेच तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते। ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळशी लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतो।
जर तुमच्या व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करावे आणि मिठाई अर्पण करावी। त्याशिवाय विवाहित महिलेला मिठाई दान करा, व्यवसायात लाभ नक्कीच होईल। मंडळी, असे मानले जाते की जेव्हा कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो तेव्हा तुमच्या घरात गरिबी पसरू लागते आणि अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही। अशा घरांमध्ये हिरवी झाडेही सुकायला लागतात, कारण नैसर्गिकरित्या हिरव्या गोष्टी बुध ग्रहाशी संबंधित मानल्या जातात। जेव्हा बुध कमजोर असतो तेव्हा झाडे सुकायला लागतात। शिवाय जर तुमची मुले तुमचं ऐकत नाहीत किंवा आटोक्यात बाहेर गेलेले असतात तर पूर्वेकडून असलेली तुळशीची 3 पाने मुलांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खाऊ घालावी। ते तुमचे ऐकू लागतील आणि तुमच्या आज्ञेचे पालन करतील। किंवा तुम्ही एखादे काम करत असाल आणि ऑफिसमधला बॉस किंवा सहकारी तुम्हाला त्रास देत असतील तर सोमवारी ऑफिसला जाताच 16 तुळशीच्या बिया एका पांढऱ्या कपड्यात बांधून ऑफिसच्या बाहेर कच्च्या जमिनीत पुरून टाका। यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल। मंडळी, आपल्या जीवनात झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व आहे, त्याशिवाय आपल्याला जीवनाची कल्पनाही करता येत नाही। धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रातही झाडे आणि वनस्पतींचे महत्त्व सांगण्यात आले आहे। झाडे आणि वनस्पती या केवळ हिरवळ आणि शुद्ध हवा देत नाहीत, तर या शुभ आणि अशुभ घटनांशीही संबंधित आहेत। वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत ज्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवून देतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात। आपल्या भारतीय धर्मात तुळशीसह अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांना पवित्र आणि पूजनीय मानले जाते। त्यांची रोज पूजा केली जाते। शुभ कार्य आणि धार्मिक विधींमध्ये या वनस्पतींचे विशेष महत्त्व आहे। ज्या घरात ही झाडे हिरवीगार असतात त्या घरात कधीही पैशासंबंधित समस्या येत नाहीत। अशा घरात देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो। मात्र वास्तुशास्त्रानुसार ही झाडे अचानक सुकणे किंवा कोमेजणे अशुभ मानले जाते। हे भविष्यात घडणाऱ्या अशुभ घटनांचे संकेत आहेत। आता जर पुरेशी काळजी घेऊनही जर ही झाडे सुकत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या प्रगतीवर आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो। कोणती झाडे घरामध्ये सुकणे अशुभ मानले जाते याविषयी आज जाणून घेऊया। मंडळी, शमीचं वृक्ष, ज्या घरात शमीचे रोप असते त्या घरात शनिदेवाची वाईट दृष्टी नसते। शमीची वनस्पती भगवान शंकराला प्रिय असते, तसेच भगवान श्री गणेशाला देखील शमी वृक्ष प्रिय आहे। घरामध्ये शमीचे रोप हिरवेगार असल्यास सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। त्यामुळे वाळलेल्या शमीचे रोप घरी राहणे अशुभ स्थितीचे लक्षण मानले जाते। तसेच अशोकाचे वृक्ष, अशोक घराच्या अंगणात, बागेत किंवा बाल्कनीमध्ये जिथे अशोकाचे झाड किंवा रोप लावले जाते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते। घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावणे शुभ मानले जाते। अशोक वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो। असे मानले जाते की अशोकाचे रोप किंवा झाड सुकल्याने घरातील सुखशांती भंग पावते असे मानले जाते। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा।